नमस्कार. आज 15 ऑक्टोबर भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. अगस्ती कला वाणिज्य व दादासाहेब रुपवते महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागामध्ये दरवर्षी हा दिवस या ठिकाणी वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. आज यावर्षी या वाचन प्रेरणा दिनाचं औचित्य साधून मी वाणिज्य विभागातील सहाय्यक प्राध्यापक देवदत्त शेटे आपल्याला या ठिकाणी वाचन प्रेरणा दिनानिमित्त एका पुस्तकाचा परिचय करून देणार आहे. मी जो काही पुस्तक परिचय आपणा सर्वांसाठी या ठिकाणी साजरा करतो तो विकास आंत्रे लिखित कॅन्डीमॅन विठ्ठल पाडेकर हे सदर पुस्तक आहे. सदर पुस्तकाची ओळख करून देत असताना मला विशेषत्वाने या ठिकाणी सांगावंसं वाटतं की ज्या कोणाला या ठिकाणी उद्योजक होऊ वाटतंय, नवउद्योजकाची ज्याच्यामध्ये प्रेरणा आहे किंवा ग्रामीण भागामध्ये उद्योजक म्हणून जर काही काम करावायचं असेल तर तो उद्योजकीय प्रवास जर जाणून घ्यायचा असेल तर सर्वच वाचकांनी विठ्ठल पाडेकर यांचं हे जे काही चरित्र विकास आंत्रे यांनी या ठिकाणी या पुस्तक रूपाने ठेवलं आहे हे जरूर या ठिकाणी वाचलं पाहिजे. खऱ्या अर्थाने या पुस्तकाविषयी अधिकची माहिती देताना तुम्हाला सांगता येईल की या पुस्तकाचं जे काही प्रकाशन आहे ते संस्कृती प्रकाशन पुणे येथील सुनीताराजे पवार यांनी केलेलं आहे. सदर पुस्तकामध्ये एकूण 165 पानांचं हे सदर पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये असणाऱ्या प्रकरणांमध्ये प्रत्येक प्रकरणांवरती जर तुम्ही वाचत गेलात तर तुम्हाला विठ्ठल पाडेकरांचं चरित्र खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी प्रत्यक्ष स्वरूपामध्ये उभं राहील. जर आपण एकूण ग्रामीण अर्थव्यवस्था आणि भारताची असणारी एकूण जी काही ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जर समीक्षा केली तर ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये खऱ्या अर्थाने रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. या रोजगार संधींच्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागामध्ये असणारे जी काही उपलब्ध संसाधने आहेत ही संसाधने वापरून कशा पद्धतीने तुम्हाला उद्योजक या ठिकाणी होऊ शकेल हे जर काही अंशी ज्याचं मार्गदर्शन म्हणता येईल असं महाविद्यालयीन तरुणांना विशेषतः नव्याने येणाऱ्या नवउद्योजकांना या ठिकाणी वाटत असेल तर जरूर या पुस्तक रूपाने याची खूप सारी मदत ही नक्कीच वाचकांना त्या ठिकाणी होईल. खऱ्या अर्थाने या पुस्तकाविषयी अधिकचं माहिती देत असताना मला असं वाटतं की वाचकांनी आणि विद्यार्थ्यांनी या पुस्तकाला जर हातामध्ये घेतलं तर लेखकाने केलेलं लिखाण हे इतकं उगवत्या आणि सरळ भाषेमध्ये केलेलं आहे की ते पुस्तक तुम्ही साधारणतः 7 ते 8 तासामध्ये एका वेळेला तुम्ही पहिल्या पानापासून तर अगदी शेवटच्या 165 पानापर्यंत हे सहजपणे त्या ठिकाणी वाचलं जाईल. खऱ्या अर्थाने या पुस्तकाविषयी अधिकची माहिती ही मी विस्तृत प्रकारामध्ये न देता अत्यंत संक्षिप्त रूपाने मी तुम्हाला या ठिकाणी साजरी करतो. साधारणतः या पुस्तकामध्ये लेखकाने या ठिकाणी विठ्ठल पाडेकरांचं चरित्र मांडताना साधारणपणे सुरुवातीला प्रस्तावनेच्या स्वरूपामध्ये अत्यंत कथात्मक रूपा निसर्ग कसा माणसाच्या अंतर्मनाशी आणि एकूणच माणसाला जर अधिक जीवन समजून घ्यायचं असेल तर अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी म्हटल्याप्रमाणे निसर्ग अधिक खोलवर पाहायला शिकलं पाहिजे याचा परिचय म्हणून प्रस्तावनेच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी त्यांनी पहिल्याच प्रकरणामध्ये तुम्हाला प्रामुख्याने अनुक्रमणिकेमध्ये जर पाहायला गेलं तर म्हणून निसर्ग हसला हा एक पहिलं प्रकरण त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे पुस्तकाचं आणि त्यामध्ये तुम्हाला खऱ्या अर्थाने कथात्मक रूपामध्ये या पुस्तकाची जी काही प्रस्तावना आहे हे लेखकाने मांडण्याचा प्रयत्न या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी केलेला आहे. आणि हळूहळू बालपणापासून तर आता जे काही VP फूड्स आणि हे जे काही एक आस्थापना आहे हा जो काही उद्योग सुरू झालेला आहे आणि तो आज यशाच्या शिखरावरती आहे हा कशा रूपाने तो पुढे होत गेला याचं मूर्तिमंत उदाहरण तुम्हाला या पुस्तकामध्ये या ठिकाणी अनुभवता येईल. साधारणपणे विठ्ठल पाडेकर यांचं शिक्षण या पुस्तकामध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला ते 12वी पर्यंत अकोल्यामध्ये शिकले. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी संगमनेर महाविद्यालय या ठिकाणी पूर्ण केलं. 1977 नंतर ते मुंबई विद्यापीठामध्ये फूड सायंटिस्ट हा जो काही डिप्लोमा आहे हा डिप्लोमा त्यांनी 1977 ते 78 या कालावधीमध्ये पूर्ण केला आणि त्यानंतर त्या ज्यांच्या समवेत त्यांनी तो फूड डिप्लोमा हा जो काही कोर्स आहे तो पूर्ण केला त्या पद्मश्री दर्शन शंकर यांच्या बरोबरीने ते डॉक्टर SN राव यांच्या एका स्वायत्त संस्थेमध्ये मुंबई स्थित असणाऱ्या कर्जत मधील कशेळे जंगलामध्ये त्यांनी एक स्वायत्त संस्था त्या ठिकाणी सुरू केली.
त्या ठिकाणी असणाऱ्या आदिवासींमधील असणारे बेरोजगारीची समस्या, व्यसनाधीनता, त्यांचं असणारं दारिद्र्य याच्यावरती काम करण्यासाठी खऱ्या अर्थाने अनुभव शिक्षण ज्याला म्हणता येईल त्याचा भाग म्हणून त्या ठिकाणी पद्मश्री दर्शन शंकर, कैलासवासी विठ्ठल पाडेकर व त्यांच्या समवेत असणारे इतर 22 लोक यांनी त्या ठिकाणी साधारणपणे पूर्णपणे 10 वर्ष त्या ठिकाणी काम केलं. आणि हे काम करत असताना साधारणतः महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यामुळे आणि पुढे जाऊन फूड सायंटिस्ट हा डिप्लोमा केल्यामुळे कशेळीच्या जंगलामध्ये आदिवासींना जी काही त्या ठिकाणी उपलब्ध असणारी फळे आहेत त्या फळांवरतीच प्रक्रिया केल्यानंतर या आदिवासींना काहीतरी रोजगार देता येईल आणि रोजगार मिळाल्यानंतर या आदिवासी खऱ्या अर्थाने व्यसनाधीनतेपासून दूर जातील, त्यांचं दारिद्र्य निर्मूलन करता येईल या हेतूने विठ्ठल पाडेकरांनी आणि दर्शन शंकर सरांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी विविध फळांवरती त्या ठिकाणी प्रक्रिया करण्यास सुरुवात केली. हे फळ प्रामुख्याने तिथे असणाऱ्या तैगीच्या जंगलातनं येत असल्यामुळे त्या फळांवरती प्रक्रिया केलेल्या उत्पादनाला देखील त्यांनी तैगी उत्पादने म्हणून त्या ठिकाणी नाव दिलं. परंतु हे सर्व करत असताना त्या फळ प्रक्रिया उद्योगातले अनेक बारकावे, त्यातील असणाऱ्या तांत्रिक बाबी अधिक जाणून घेणं गरजेचं होतं. त्याशिवाय त्या उत्पादनांची असणारी जी काही एकूण गुणवत्ता आहे आणि त्याची जी काही विपणन क्षमता आहे ती वाढण्याची शक्यता विचारात घेऊन त्यावेळेला पद्मश्री दर्शन शंकर यांच्या मदतीने या चरित्रातील असणारा जो काही मुख्य नायक आहे कैलासवासी विठ्ठल पाडेकर यांनी भारतातल्या सर्वात नामांकित अशा सेंट्रल फूड सायन्स इन्स्टिट्यूट जी म्हैसूर स्थित आहे या ठिकाणी त्या ठिकाणी फूड टेक्नॉलॉजीमध्ये 2 वर्षाचा पदविका अभ्यासक्रम करण्याचं त्या ठिकाणी निश्चित केलं. परंतु त्यावेळेला साधारणपणे ही पदविका अभ्यासक्रम करण्याकरिता जे काही बेसिक क्वालिफिकेशन आहे हे सायन्सचं अत्यावश्यक होतं आणि पाडेकर हे मात्र त्या ठिकाणी BA ची पदवीधर होते. त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी सदर प्रोग्रामला असणारा त्यांचा जो काही प्रवेश आहे तो नाकारण्यात आला. परंतु त्या ठिकाणी विठ्ठल पाडेकर हे खचले नाही आणि लेखकाने कशा पद्धतीने हे जे काही त्यांचं शिक्षण आहे हे व्हावं म्हणून त्यांची असणारी तळमळ तुम्हाला या पुस्तक रूपाने अधिक अंशाने त्या ठिकाणी समजून घेता येईल. विशेष बाब म्हणून त्यांनी माननीय राज्यपाल ते काही आहेत त्या राज्याचे त्यांच्याकडे त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला. माझा हा पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर कशेळेच्या असणाऱ्या आदिवासींना खऱ्या अर्थाने फळ प्रक्रिया असेल आणि त्यावरील असणारी उत्पादने हे विक्री केल्यानंतर मिळणाऱ्या नफ्यातनं त्यांचं दारिद्र्य निर्मूलन, त्यांचा अंधश्रद्धा निर्मूलन आणि खऱ्या अर्थाने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देता येतील यासाठी मला विशेष बाब म्हणून या ठिकाणी त्यांनी राज्यपालांकडे मागणी केली आणि राज्यपालांनी त्यांच्या या मागणीची नोंद घेऊन त्यांना तो जो काही पदविका अभ्यासक्रम आहे फूड टेक्नॉलॉजीमधील तो त्यांचं BA बॅकग्राऊंड असताना देखील कला शाखेचे पदवीधर असताना देखील त्यांना त्या ठिकाणी करण्याला परवानगी दिली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी त्या पदविका अभ्यासक्रमाच्या आधारावरती पुन्हा कशेळेच्या जंगलामध्ये तो पूर्ण केल्यानंतर येऊन त्यावरती तो ब्रांड त्या आवळा आणि तत्सम प्रकारची जी काही फळं होती त्यावरती चांगल्या प्रकारचं काम करून ते उत्पादन अधिक चांगल्या प्रकारे बनविलं. एवढ्यावरतीच न थांबता या उत्पादनाला असणारं जी काही बाजारपेठ आहे ती अधिक चांगल्या पद्धतीने कशी त्या ठिकाणी निर्माण करता येईल यासाठी त्यामध्ये उत्पादनाच्या बाबतीमध्ये असणारी उत्पादनाची आवरणे ज्याला आपण पॅकेजिंग असं म्हणतो त्याचे असणारे विविध प्रकारच्या प्रोसेस या जाणून घेण्याकरिता त्यांना पद्मश्री दर्शन शंकर यांनी युरोप दौऱ्यावरती पाठवलं. युरोपामध्ये तत्सम फळ प्रक्रिया उद्योगाच्या बाबतीत असणाऱ्या अनेक कंपन्यांमध्ये माननीय विठ्ठल पाडेकर यांनी त्यावेळेला भेटी दिल्या. फ्रान्स आणि इटलीमध्ये अनेक उद्योजकांच्या भेटी घेतल्यानंतर विपणनाच्या बाबतीमध्ये मार्केटिंग करत असताना आपल्याला काय अधिकचं करता येईल हे त्यांना जाणून घेता आलं आणि तशा प्रकारचे बदल त्यांनी पुन्हा कशेळेच्या जंगलामध्ये आल्यानंतर त्यांच्या उत्पादनांच्या बाबतीमध्ये केले आणि त्या फळ प्रक्रिया उद्योगातला BAचा पदवीधर असणारा या पुस्तकातला नायक कैलासवासी विठ्ठल पाडेकर एक फूड सायंटिस्ट त्या ठिकाणी झाला. हा प्रवास साधारणतः त्यांनी 1978 ते 1988 पर्यंत हा प्रकल्प साधारणतः कशेळेच्या जंगलामध्ये त्यांनी पूर्ण केला आणि नंतरच्या कालावधीमध्ये मग ते अकोले त्यांच्या मूळ गावी बहिरवाडी या गावी ते त्या ठिकाणी आले. बहिरवाडी गावी आल्यानंतर देखील त्यांनी काही काळ घरची असणारी शेती आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह यावरती लक्ष केंद्रित केलं. पुन्हा त्यांनी पूर्वीचा असणारा त्यांच्या अनुभवाच्या आधारावरती याच प्रकारचा व्यवसाय फळ प्रक्रियेवरचा आधारित हा याही भागामध्ये करता येईल का हा सर्वसाधारणपणे विचार केला. परंतु खऱ्या अर्थाने आपणही जाणतो की कोणत्याही उत्पादनाच्या बाबतीमध्ये जेव्हा उत्पादन उद्योग करायचा असेल
तर ते उत्पादनाच्यासाठी लागणारा कच्चा माल ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी तो उत्पादन उद्योग उभारला तर ते सर्वच दृष्टीने फायदेशीर आणि किफायतशीर असतं. आवळा उत्पादनाच्या बाबतीमध्ये मात्र पाडेकरांनी केलेला हा जो काही व्हीपी फूडची स्थापनेचा जो काही प्रयोग होता त्याच्यामध्ये मात्र वेगळेपण आहे. आवळा जे काही उत्पादन आहे त्याच्यासाठी लागणारा जो काही कच्चा माल आहे तो प्रत्यक्ष या ठिकाणी उपलब्ध नव्हता. साधारणतः उत्तर प्रदेश आणि तसं इतर राज्यांमधनं जो साधारणतः 1200 ते 1500 किलोमीटरवरनं हा कच्चा माल आणून त्यावरती प्रक्रिया करायची आणि मग ते उत्पादन त्या ठिकाणी विकायचं, असा हा प्रवास होता. आज व्हीपी फूड्स अकोल्यामध्ये तुम्ही किंवा एकूणच गुगलवरती सर्वच वाचकांनी सर्च केलं तर त्यांची न्यूट्रा आमला आणि तत्सम प्रकारची जी काही उत्पादने आहेत ही केवळ राष्ट्रीय बाजारपेठेमध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये देखील विकली जातात. परंतु हे करत असताना नेहमीच प्रत्येक पहिल्याच प्रयत्नांमध्ये पाडेकरांना या लेखकाला यश आलेलं नाही, हे लेखकाने या पुस्तकामध्ये देखील नमूद केलेलं आहे. आणि मग त्यांचा जो काही अपयशाकडून यशाकडे जाण्याचा हा प्रवास जर सर्व वाचकांना जाणून घ्यायचा असेल तर हे पुस्तक प्रत्येकाने वाचावं. किंवा उद्योजक होणाऱ्या व्यक्तीनेच ते वाचलं पाहिजे असं नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असणारे अनेक पैलू, त्यांची संघर्ष करण्याची असणारी धडपड, त्यांची उमेद ही या पुस्तक रूपाने जाणून घेत असताना त्यांच्या व्यक्तिमत्वातला असणारा एखादा जो काही पैलू आहे तो वाचकालाही त्या ठिकाणी स्पार्क देऊन जाईल आणि तो स्पार्क कदाचित उद्या पुन्हा समाजातील एखाद्या घटकाचं जे पाडेकरांनी आदिवासी आणि तत्सम अनेक युवकांना रोजगार देण्याच्या माध्यमातून केलं तर तेही तुम्हाला त्या ठिकाणी करता येऊ शकेल. त्यामुळे मी या वाचन प्रेरणानिमित्त सर्व वाचकांना या ठिकाणी विनम्र आवाहन करतो की सर्वांनीच या विकास आंत्रे लिखित कॅन्डीमॅन विठ्ठल पाडेकर या पुस्तकाला जरूर वाचावं. त्यातून खऱ्या अर्थाने तुम्हाला या ठिकाणी उद्योजक कसा घडतो आणि त्याबरोबरचे इतरही अनेक पैलू या ठिकाणी अभ्यासता येतील. धन्यवाद.